मी स्वागत करतो आजच्या भक्तीसाठी. माझा विश्वास आहे की आपल्याला निश्चित प्रभू आशीर्वाद देणार आहे. बरं, आपण आपल्या जागेवर बसू शकतो. हॅलो, हॅलो, हॅलो. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुळातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारात स्तवन करी, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर देव त्याचं वाचलेलं वचन आमच्यासाठी आशीर्वादित करू. आपण आपले डोळे झाकूया, आपल्या मानाखाली लावूया. आपल्या प्रभू समोर आपण नम्र आणि लीन होऊया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर देव बापा, अखिल सृष्टीच्या निर्माण करत्या, आमच्या उद्धार करत्या प्रभू, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. गौरव, मान, महिमा आणि सन्मान येशू तुला देतो, कारण त्यासाठी तू योग्य आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे. आजच्या पवित्र वारासाठी आम्ही तुझी मनापासून स्तुती करतो. मागील आठवडाभर तू आमच्या संघात राहिलास. आमच्या कामकाजात सर्व गोष्टीमध्ये तू आम्हाला सहाय्य केलंस आणि विशेष करून या उपवास समयामध्ये प्रभू तू आमची भेट घेत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. बुधवारी आणि शुक्रवारी पूर्ण तुझ्या पायाजवळ तुझ्या पवित्र मंदिरात येण्याची संधी तू आम्हाला दिलीस. तुझी स्तुती असो. आज देखील हा पवित्र वार तू आम्हाला तुझ्या दयेने आणि कृपेने दाखविलास. जन्म तू काळ तू आमच्यावर केलेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आलेल्या सर्व प्रियजनांसाठी मी तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. जे येण्याच्या मार्गात आहे त्याचे मार्ग तू मोकळे कर आणि त्यांनाही तू आमच्यामध्ये घेऊन ये. अजूनही ज्यांनी आपलं मन कठीण करून आपल्या घरीच राहण्याचं ठरवलं, त्यांच्या अंतःकरणाशी तू बोल आणि त्यांना तुझं घर, तुझं पवित्र मंदिर प्रिय वाटू दे, अशी तुला प्रार्थना. आजची भक्ती आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. तू आमची भेट घे. तुझं वचन ऐकण्यासाठी पण तू आमच्या मनाची तयारी कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला आपण 176 गीत गाणार आहोत आणि हे गीत उभे असताना आपण गाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. त्याप्रमाणे गीत आहे. आता सर्वांना ते येतं. आपण उभे असताना हे गीत गाऊया. विजय संगीत मध्ये गीत नंबर 176. वाऱ्याला विनंती करेन की त्यांनी माईक मध्ये सुसावं. मला 176.
आपण दुसरं गीत गाणार आहोत जे समर्पणाचं गीत आहे. सर्व मंडळीला पण येतं. विजय संगीत मध्ये गीत नंबर 244 या पुस्तकात 244 आहे. नवीन पुस्तकात माहिती आहे. आपण सर्व मिळून हे गीत प्रभूच्या गौरवासाठी आणि आपल्या समर्पणासाठी आपण गीत गाणार आहोत. मेरा मुक्तिदाता करेगा क्रूस उठा के पीछे आ. दुसरं कर्म आहे जब गेतसेमनी को जाओ. गेतसेमनी मध्ये येशू प्रार्थनेसाठी गेला. त्या प्रार्थनेच्या मार्गाने आपण जाणार आहोत. काटो काय मेरा मुकुट. येशूने आमच्यासाठी सर्व सहन केलं. डोक्यावर काट्याचा मुकुट देखील घातला. त्या छळाच्या, निंदेच्या, अपमानाच्या मार्गाने, ज्या मार्गाने आमचा प्रभू गेला त्या मार्गाने आपण जाऊया. क्या तू देगा अपना जीवन, मैंने दिया अपना प्राण. येशू तुम्हाला मला विचारतो आहे की तू आपलं जीवन मला द्यायला तयार आहेस का? मी तर माझा प्राण तुझ्यासाठी दिलेला आहे. आणि हे सर्व सहन केल्यानंतर दुःख के मार्ग का अंत है आनंद. शेवटी
आम्हाला आनंद प्राप्त होणार आहे आणि म्हणून त्या आनंदाकडे आपण लक्ष देऊन हे गीत आपण गाऊया. मेरा मुक्तिदाता करिता. मेरा मुक्तिदाता करिता, मेरा मुक्तिदाता करिता, क्रूसों का किंता के
यावेळेला आपण देवाचं वचन पायीने वाचणार आहोत. स्तोत्र संहिता अध्याय 5 आणि त्यानंतर आपण प्रेषितांचा विश्वास मतांगिका बोलणार आहोत आणि असं थोडे आपल्यासाठी नीट करतो. आजच्या वाचनासाठी जो आणीबाणीचा स्तोत्र निवडण्यात आलेला आहे ते स्तोत्र 5 ते आपण आणीबाणीला वाचणार आहोत. संरक्षणासाठी प्रार्थना. आपण सर्वजण उभे राहूया. पहिलं वचन मी वाचेल, नंतर मंडळीने वाचायचं आणि शेवटचं वचन आपण सोबत वाचणार आहोत. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चित्ताकडे लक्ष दे. माझ्या देवा, माझ्या भाग्याच्या वाणीकडे कान दे, मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहील. परंतु दुष्टाईची आवड करणारा ते नाहीस, दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाही. सर्व कुकर्म करणाऱ्याला तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. प्रत्येक मनुष्याचा परमेश्वराला भीत येतो. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईल. तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत झाली. हे परमेश्वर, माझ्यासाठी कपडे आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपणाने दे. आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर. त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही. त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्यांचा घसा केवळ उघडे खडगे आहे. ते आपल्या जिभेने गोड गोड बोलतात. हे देवा, त्यास दोषी ठरविल. ते आपल्या हसरतीत फसवतो. त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना सुधारून दे, कारण ते तुला जुमानीत नाही. परंतु तुझा अक्षय धरणारे सारे हर्ष करो. त्यांचे तू रक्षण करीतोस, म्हणून ते सदा गजर करो. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावो. कारण तूच बुद्धिमानाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू त्याच्या भोवती कंसाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस. देवभक्त वाचलेली सर्व वचन आपण सर्वांसाठी आशीर्वादाची करू. यावेळेला उभे असतानाच आपण प्रेषित या मतांगिका सर्व मिळून सोबत म्हणूया. सर्व समर्थ देवदूता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर विश्वास ठेवतो आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाला आणि कलेच्या उदरीस जन्मास आला. पंचविलासाच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला फिरले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवदूतांना त्याच्या उजवीकडे बसला आहे. तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र
पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांचे क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण सर्व मिळून मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आपल्या मनाची अंतःकरणाची तयारी करूया आणि ज्या महान कार्यासाठी देवाने आपली निवड केलेली आहे त्या मध्यस्थीमध्ये आपण जाणार आहोत. आपण प्रार्थना करू. त्यांच्या स्वर्गीय जिवंत प्रेमळ देवा, पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत, तुझी स्तुती करत आहोत देवा. आजची सुंदर वेळ, ही पवित्र वेळ तू आमच्या आयुष्यात दिलेली आहे की आम्ही मध्यस्थीमध्ये उभं राहावं. ज्या कार्यासाठी तू आमची निवड केलेली आहे त्यामध्ये उभे राहत असताना मध्यस्थीच्या प्रार्थनेचा यज्ञ तुला सादर करण्यासाठी आम्हाला पात्र असं कर देवा. जेव्हा प्रार्थना करतो, विनंती करतो, कळत न कळत झालेल्या सर्व चुकांची तू क्षमा कर. सर्व अडथळा, सर्व बंधनं तू तोडून टाक. पुन्हा एकदा आम्हाला नवीन आणि शुभ्र असं तू कर, जेणेकरून या मध्यस्थीमध्ये उभे राहण्यासाठी आम्ही पात्र ठरू. तेव्हा आहेत तसे तुझ्या हातात समर्पित होत आहोत. तेव्हा या वेळेला विशेष प्रार्थना विनंती करत आहोत जागतिक शांतीसाठी. तेव्हा जगामध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, देश आपल्या शेजारी राष्ट्रांवर उठलेले आहेत, तेव्हा ती सर्व परिस्थिती तू जाणतो. तेव्हा आज जगाला तुझ्या स्वर्गीय शांतीची गरज आहे. तेव्हा प्रार्थना करतो, विनंती करतो, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये लवकरात लवकर सामंजस्य निर्माण व्हावं. मध्यस्थीसाठी तुझे देश उभे राहावेत, तुझे नेते उभे राहावेत. लवकरात लवकर त्यांनी मध्यस्थी करावी. समोपचाराने, समजूतदारपणाने त्यांनी सर्व वाद, सर्व प्रश्न आपसात संपवावे आणि कुठल्याही प्रकारे युद्ध हे कुठल्याही अडचणीचा मार्ग नाही किंवा कुठल्याही प्रश्नावर तोडगा नाही हे त्यांना कळू दे. तेव्हा या युद्धामुळे दोन्ही देशात, विशेष करून युक्रेनमध्ये अनेक निष्पाप कुटुंब मारले जात आहेत, बेघर होत आहेत, अनेक बालक बेघर झालेली आहेत, अनेक लोकांनी आपला जीव गमावलेला आहे, अनेक सैनिक लढत आहेत, लहान लेकरांच्या हातात शस्त्र दिली जात आहेत. जेव्हा प्रार्थना करतो, विनंती करतो, लवकरात लवकर ही सर्व परिस्थिती तू बदलून टाक देवा. सर्वांनी शस्त्र टाकावी आणि प्रीतीने एकत्र यावं असं तू होऊ दे. तुझी स्वर्गीय शांती संपूर्ण जगामध्ये तू नांदू दे. त्यावेळेला विशेष प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत आमच्या संपूर्ण देशासाठी. आमच्या देशातही सर्व राज्यांमध्ये तुझी शांती आणि तुझी एकता प्रस्थापित होऊ दे. तेव्हा विनंती करत आहोत, आमच्या देशामध्ये महागाई वाढत चाललेली आहे, महागाईचा भडका उडालेला आहे. अनेक गरीब कुटुंब आहेत जे हातमजुरीवर, रोजंदारीवर ते आपली उपजीविका भागवत आहेत आणि या महागाईमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तेव्हा प्रार्थना करतो, विनंती करतो, तुझे स्वर्गीय भांडार उघड. आमच्या देशाच्या गरजा तू पूर्ण कर देवा. ही महागाई लवकरात लवकर कमी व्हावी, जेणेकरून गरीबातल्या गरीबाला त्याच्या रोजची भाकर मिळावी असं तू होऊ दे देवा. वेळेला विशेष प्रार्थना करत आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी जे 10वीच्या परीक्षेत आहेत. परीक्षेच्या या काळामध्ये काळजीत आहेत, चिंतेत आहेत. तेव्हा त्यांच्या सोबत तो त्यांनी केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी त्यांना स्वर्गीय ज्ञान बुद्धी चातुर्य तू दे. या परीक्षेच्या काळामध्ये परीक्षेत चांगल्या गुणांनी त्यांनी उत्तीर्ण व्हावं. त्यांचं भविष्य तुझ्या हातात समर्पित करत आहोत. तेव्हा त्यांना काळजी आहे, चिंता आहे, 10वी नंतर पुढे काय.
पुढचे मार्ग निवडत असताना देवा त्यांचं मार्गदर्शन तू कर, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. 10वी नंतरही पुढे त्यांनी शिकावं, कुणीही शाळेतून बाहेर येऊ नये. त्या सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करतो जे अतिशय काबाड कष्ट करून आपल्या लहान लेकरांना शिकवत आहेत. 10वी पर्यंत त्यांनी त्यांना शिकवलेलं आहे. इथून पुढे या लेकरांचे शिक्षण होण्यासाठी या कुटुंबांचं आर्थिक सहाय्य तू कर देवा, त्यांची मदत तू कर. त्यांनी आपल्या लेकरांना उत्तम शिक्षण द्यावं, चांगले गुण चांगले संस्कार त्यांना द्यावे, जेणेकरून ही तरुण पिढी कुठल्याही चुकीच्या मार्गाला न जाता एक चांगले नागरिक म्हणून त्यांनी पुढे यावं असं तू बुद्ध देवा. देवा यावेळेला आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना करतो. उन्हाळ्याचा काळ सुरू झालेला आहे. नुकताच आलेल्या बातम्यांप्रमाणे उष्णतेची लाट विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेश या भागामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. देवा प्रार्थना करतो त्या कठीण परिस्थितीमध्ये उष्माघाताचे अनेक बळी मागील वर्षी गेलेले आहेत. दरवर्षी अनेक लोक आपला जीव उष्णतेमुळे गमावत आहेत. तेव्हा प्रार्थना करतो की या संपूर्ण उन्हाळ्याच्या या सीझन मध्ये प्रत्येकाचं रक्षण तू कर देवा. या उष्णतेच्या धोक्यापासून विशेष करून जे वृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, त्या सर्वांचं रक्षण तू कर देवा. कोणालाही त्रास होऊ देऊ नको, कोणालाही आजारी तू होऊ देऊ नको. त्या सर्वांना चांगलं आरोग्य तू दे. त्यावेळेला प्रार्थना करतो या येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक गावांमध्ये दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं. अनेक लोक लांबून त्यांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी कितीतरी किलोमीटर पायी जावं लागतं. बऱ्याच वेळेला अशुद्ध पाणी प्यावं लागतं. तेव्हा प्रार्थना करतो, विनंती करतो आमच्या देशातील सर्व अधिकाऱ्यांसाठी, सर्व राज्यकर्त्यांसाठी देवा हे पाण्याचं व्यवस्थापन करत असताना त्यांना सहाय्य आणि मदत पुरव देवा. यावर्षी कुठेही पाणी टंचाई होऊ देऊ नको, पाण्याचा तुटवडा होऊ देऊ नको. त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होऊ दे आणि प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला मुबलक पाणी योग्य वेळेत मिळावं असं तू होऊ दे देवा. तेव्हा यावेळेला विशेष प्रार्थना करतो आमच्या चर्च काउन्सिलसाठी, काउन्सिल मधील सर्व चर्चेसाठी तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो देवा. त्यांना तुझ्या प्रीतीमध्ये तू आजपर्यंत राखलेलं आहे. त्यांना तू तुझ्या उजव्या हाताने आजपर्यंत चालवलेलं आहे आणि चालवत आहेस. त्यांच्या सर्व गरजा मागणी पलीकडे तू पूर्ण करत आहेस. प्रत्येक मंडळी सोबत तू विश्वासाने उभा आहेस म्हणून तुझी उपकार स्तुती करत आहोत देवा. तेव्हा प्रार्थना करतो या सर्व मंडळांमध्ये सेवा करणारे तुझे दास, तुझे सेवक, बाळक आहेत, सुवार्थिक आहेत, त्या सर्वांना तुझ्या हातात समर्पित करतो देवा. आज सर्व चर्चेस मध्ये तुझी भक्ती एकमुखाने होणार आहे, ती सुरू आहे. तुझे दास तुझ्या वचनाची सेवा करत असताना त्या सर्वांसोबत तू हो. तुझ्या मंडळीमध्ये तुझी सहभागिता तू असू दे. तुझ्या पवित्र आत्म्याचं सानिध्य त्यांच्या सोबत तू असू दे देवा. आजचं वचन तुझ्या प्रत्येक दासाच्या मुखातून पवित्र आत्म्याने भरलेलं सामर्थ्याने प्रत्येकाच्या अंतःकरणाला भिडणारा असं तू दे देवा. प्रत्येक मंडळीची काळजी तू घे. त्यांच्या आत्मिक आणि शारीरिक सर्व गरजा ख्रिस्त प्रभूमध्ये पूर्ण होऊ दे देवा. जेणेकरून सर्वांनी एकमुखाने, एक अंतःकरणाने तुझ्या नावाची स्तुती करावी, तुझ्या नावाची महिमा गावी असं तू होऊ दे. त्यांच्या मुखातून तू केलेल्या अनंत उपकारांची साक्ष निघावी आणि त्यांच्या जीवनाकडे बघून ती साक्ष ख्रिस्तेतर लोकांमध्ये घडावी असं तू होऊ दे. पुन्हा एकदा देवा आमच्या मंडळीसाठी पण आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो देवा. आमच्या अनेक चुकांनंतरही आमच्या चुकांची तू क्षमा करतो. पुन्हा एकदा तुझ्या कळपात तू आम्हाला एकत्र आणतो. आम्हाला तुझ्या आत्मिक मानना तू देतो.
आणि आमचा जीव तू ताळाताळाना करतो म्हणून तुझी उपकार स्तुती करतो. देवा मंडळी सोबत तुझी प्रीती तुझं प्रेम असंच तू वाढू दे देवा. आमच्या चुका आम्हाला तू दाखव. योग्य वेळेत तुझ्याकडे परत वळण्यासाठी तुझ्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन तू कर देवा. पश्चातापी अंतःकरण तू आम्हाला प्रत्येकाला दे. अनुभव दे देवा. आमची भक्ती पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने व्हावी आणि ती तुला स्वर्गात मान्य असावी असं तू देवा. पुन्हा एकदा आजच्या तुझ्या उपस्थितीबद्दल तुझे आभार मानत आहोत. उपकार स्तुती करत आहोत देवा. जो गीतांद्वारे तुझ्या स्तुती आराधनेचा यज्ञ आम्ही तुला सादर केलेला आहे तो स्वर्गात तुला मान्य असू दे देवा. ही वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची कर. या वेळेला विशेष प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत आमच्या मंडळीचे आदरणीय बाळासाहेब यांच्यासाठी. देवा तुझं वचन आज ते आमच्यापर्यंत आणत असताना देवा त्यांच्या सोबत तू आजचं जे सुंदर वचन जे स्वर्गीय मानना तू आम्हा सर्वांसाठी राखून ठेवलेला आहे तो स्वीकारण्यासाठी आम्हा प्रत्येकाची मनाची आणि अंतःकरणाची तयारी करू दे. विशेष प्रार्थना करतो बाळासाहेबांसाठी. तुझं वचन आमच्यापर्यंत आणत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू त्यांना पुरव देवा. त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या मुखाला, त्यांच्या जिभेला तुझा स्पर्श तू कर. त्यांच्याद्वारे येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असं तू होऊ दे. आजची वेळ तुझ्या हातात समर्पित करत आहोत. आम्ही आहोत तसे तुझ्या हातात समर्पित होत आहोत. हो दे देवा या वेळेद्वारे तुझ्या आणि तुझ्याच नावाचा गौरव तू करून घे. प्रार्थना विनंती येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तो आहे. त्यावेळेला मी बाळासाहेबांना विनंती करेन की त्यांनी देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं. आज या आठवड्यामध्ये 28 तारखेला शीतल वर्णी पिंकीचा वाढदिवस आहे. आणखी पण आहे का आठवड्यात वाढदिवस आणि कुणाचा आहे? पिंकी आहे. आणि बुधवारी आठवड्याचा कार्यक्रम देवाचं वचन सांगण्याआधीच मी सांगून देतो. रोज सकाळी आम्ही 10 वाजता या ठिकाणी बसत असतो. आपल्यासाठी आणि सर्वांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो आम्ही. बुधवारी संध्याकाळी 7 वाजेला आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेला पुन्हा आम्ही या ठिकाणी जमणार आहोत. वायर देवाची स्तुती करतील गीतांच्या द्वारे आणि त्यानंतर बुधवारी पासून थोडे ते देवाचं वचन आमच्याकडे आणणार आहे. आणि शुक्रवारी रेव्हरंड ग्लॅडविन बाळासाहेब ते आमच्यामध्ये येणार आहेत नंदुरबारहून आणि देवाचं वचन ते आमच्याकडे आणणार आहे. आणि पुढच्या रविवारी पुन्हा आपण 9 वाजेला बरोबर प्रभूच्या मंदिरामध्ये त्याची भक्ती उपासना करण्यासाठी येणार. या सर्व कार्यक्रमांसाठी आपण प्रार्थना जरूर करा. प्रभूने आमच्यासाठी आशीर्वादित करावे यामध्ये आपण भाग घ्यावा म्हणून मी आपल्याला निश्चित. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि मागच्या आठवड्यात बुधवारी मी जो विषय घेतलेला आहे तोच त्याच विषयाच्या पुढे आपण जाणार आहोत. आणि त्यासाठी आपण काढू उत्पत्तीचं पुस्तक याचा 18वा अध्याय. उत्पत्ती 18 22 पासून पुढे 32 शेवटपर्यंत हा शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत.
वरचा भाग पण आहे, पण तो मागच्या बुधवारी आपण त्याकडे पाहिलं. म्हणून आज उत्पत्ती 18:22 ते 33 तुलसी दादा आपल्यासाठी शास्त्र उदाहरण वाचून आपण. उत्पत्ती 18:22 ते 33. तेथून ते पुरुष म्हणून सदोमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही सवाल खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्याचा तू खरेच सवाल करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू काय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल, असा दुर्जनांबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझपासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन. अब्राम म्हणाला, पहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे. कदाचित 50 5 कमी नीतिमान असतील, तर 5 कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला ते 45 आढळले तर मी त्यांचा नाश करणार नाही. त्याने पुन्हा म्हटले, तेथे कदाचित 40च आढळले तर तो म्हणाला, त्या 40 करिता मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित 30च आढळले तर तो म्हणाला, मला 30च आढळले तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. तेथे कदाचित 20च आढळले तर तो म्हणाला, त्या 20 करिता मी त्याचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा. मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10 आढळले तर तो म्हणाला, त्या 10 करिता त्याचा नाश करणार नाही. मग अब्रामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राम आपल्या ठिकाणी परत आला. परमेश्वर देव त्याचं वाचलेलं वचन आजच्या संदेशाच्या द्वारे आपल्यासाठी आशीर्वादित करून, हा शास्त्रपाठ काही नवीन नाही आपल्यासाठी. अनेक वेळा आपण यावर संदेश पण ऐकलेला आहे आणि वाचलेला पण आहे. एका सेवकाने याच्या पुढे जाऊन सांगता तिथे 50 आढळले, तिथे 45, तिथे 40, तिथे 30, तिथे 20, तिथे 10 आणि आणखी पुढे तो गेला तिथे 5. ते शास्त्रामध्ये नाही, फक्त तिथे 10 आढळले तर तो म्हणाला, त्या 10 करिता त्यांचा नाश करणार नाही. मग अब्रामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वराने अब्रामाशी बोलणं संपवलं आणि परमेश्वर वर गेला. पण या ठिकाणी 22व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले. तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले, 2 पुरुष. पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. सुरुवातीला 3 होते. परमेश्वर स्वतः देवदूताच्या रूपाने तिथे हजर होता, पण दोघे पुढे गेले. अब्राम परमेश्वरा सोबत तिथे बोलत राहिला. या दिवसामध्ये आपण उपवास समयाचे दिवस पाळत आहोत. काही आपल्यापैकी काही उपवास धरलेला आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे नाही. मला माहित नाही आपण आपल्यापैकी किती लोक या दिवसामध्ये प्रभूच्या जवळ आहोत, राहत आहोत. त्या प्रभूच्या जवळ राहण्याने भरपूर फायदे आहेत, पण 2 ते फायदे आहेत. म्हणजे प्रभूकडे म्हणजे परमेश्वराकडे जाण्याने किंवा त्याच्या सोबत राहण्याने प्रार्थनामय जीवन आमचं वाढतं. पहिला फायदा, आमच्या प्रार्थनामय जीवनामध्ये
निश्चित वाढ होणार. आणि दुसरा फायदा आहे की विश्वास वाढणार आहे. आमचा विश्वासामध्ये वाढ होणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये अब्रामाला विश्वासणाऱ्यांचा जनक किंवा विश्वासणाऱ्यांचा पिता असं म्हटलेलं आहे. आमचा पण तो पिता आहे. जर आम्ही खरे विश्वासणारे आहोत तर आमचा पण तो पिता आहे. किती सुंदर उपमा दिलेली आहे. एका देवाच्या सेवकाने असं म्हटलेलं आहे, टॉक टू गॉड अबाउट पीपल, टॉक टू गॉड अबाउट पीपल बिफोर यू टॉक टू पीपल अबाउट गॉड. पण पुष्कळ इंग्लिश जाणणारे आहेत, पण तरी मी त्याचं मराठीमध्ये विश्लेषण करून देतो. टॉक टू गॉड अबाउट पीपल. देवाला पहिलं लोकांबद्दल देवाकडे बोला किंवा लोकांना देवाकडे घेऊन जा. बिफोर यू टॉक टू पीपल अबाउट गॉड. लोकांकडे जाण्याआधी म्हणजे लोकांकडे किंवा लोकांना देवाबद्दल सांगण्याआधी तुम्ही लोकांना देवाबद्दल सांगा. हा सुंदर वाक्य आहे आणि म्हणून आपण याकडे लक्ष देऊया. देवाचं वचन ऐकत असताना हे वचन आमच्यासाठी प्रभूने आशीर्वादित करावं म्हणून आपण प्रार्थित आहोत. यावेळेला आपण अब्राहमा संबंधाने मागच्या बुधवारी 2-3 गोष्टी पाहिल्या होत्या. त्या मी त्याचं थोडक्यात 1 मिनिटात रिव्हिजन करतो. आपण मागच्या म्हणजे बुधवारी हाच विषय पण सुरुवातीला विश्वासमय जीवनाचा प्रार्थना हा महत्वाचा पैलू आहे. विश्वासमय जीवनाचा प्रार्थना हा महत्वाचा पैलू आहे. तुम्हाला आणि मला विश्वासात पुढे जायचं आहे, विश्वास रूपी जीवन जगायचं आहे, तर आम्हाला त्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणून विश्वासमय जीवनाचा प्रार्थना हा महत्वाचा पैलू आहे, महत्वाचा भाग आहे. त्याशिवाय आम्ही विश्वासू जीवन जगू शकत नाही. या भागात आम्ही पवित्र शास्त्रातील या शास्त्र पाठापर्यंतच्या हे सांगितलं आहे. उत्पत्तीच्या 1 पासून तर या अध्यायापर्यंत जर आपण याचा अभ्यास केला तर पवित्र शास्त्रातील आणि या भागापर्यंतची ही सर्वात मोठी प्रार्थना आहे. हा काही पहिलाच उल्लेख नाही प्रार्थनेसंबंधीचा. पापामुळे झालेल्या पतनानंतर उत्पत्ती 3:2 मध्ये आदाम देवाशी बोलला. आदाम देवाशी बोलला आणि 4था अध्याय 9व्या वचनात कायीन परमेश्वराशी बोलला. 5वा अध्याय 21 ते 24 या वचनामध्ये हनोकाची देवाबरोबर इतकी सहभागिता होती की त्याच्या संबंधी आम्ही वाचतो की हनोक देवाबरोबर 300 वर्ष चालला असं त्याच्याबद्दल लिहिण्यात आले आहे. त्याच 5वा अध्याय 21 ते 24 मध्ये देव अब्रामाशी बोलला आणि अब्राम या वेशी बोलला असं आम्ही वाचतो. 12वा अध्याय 1 ते 3 आणि 7व्या वचनात देवापुढे अब्रामाने प्रार्थनेद्वारे काही विशिष्ट
गोष्टी मांडल्या किंवा मागितल्या आणि 15 अध्याय 2 आणि 3 या वचनामध्ये फक्त एका ओळीची प्रार्थना आम्हाला वाचायला मिळते. पण आता या शास्त्र पाठामध्ये आम्ही थोडी मोठी प्रार्थना आहे असं पाहतो आणि म्हणून मध्यस्थीच्या प्रार्थनेची सेवा जर आम्हाला करायची असेल तर आम्हाला प्रथम स्वतःला ओळखावं लागणार आहे. त्या प्रभू समोर नम्र व्हावं लागेल. पहिलं तर आम्हाला स्वतःला ओळखावं लागेल, नम्र व्हावं लागेल प्रभू समोर, तरच आमच्या मध्यस्थीची प्रार्थना प्रभू मान्य करणार आहे. जी अब्रामाने प्रार्थना केलेली आहे त्यामध्ये पहिली त्याची प्रार्थनेचा गुण आहे तो म्हणजे ही प्रार्थना ही नम्र प्रार्थना होती. अब्रामाची ही प्रार्थना नम्र प्रार्थना होती. 18 अध्याय 27 वचन वाचा कोणतरी. अब्राम म्हणाला, पहा मी केवळ धूळवर राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे. 30 वचन. मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित 30च आढळले तर. 32. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10च आढळले तर. किती सांभाळून अब्राहम परमेश्वराशी बोलत आहे. 27 वचन तर फारच महान आहे. अब्राहम म्हणाला, पहा मी केवळ धूळवर राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे. मी केवळ धूळ आणि राख असा आहे. दावीद एका ठिकाणी तो म्हणतो स्वतःला, मी केवळ कीटक आहे, कीटक तुझ्या पुढे. इतकं नम्र झाल्याशिवाय मध्यस्थीच्या प्रार्थनेला आम्ही प्रार्थना करू शकत नाही. परमेश्वरासमोर जेव्हा आम्ही जातो प्रार्थनेसाठी अब्रामाप्रमाणे आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. अब्राम म्हणतो, मी तर परमेश्वरा, मी तर तुझ्या पुढे धूळ आणि राख असा आहे. अब्राम नम्र वृत्तीने आणि लीन आत्म्याने तो एक आहे. तेथे एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की आपण जो देवाच्या अधिक जवळ जाऊ तो आम्हाला स्वतःच्या अपात्रतेची जाणीव अधिक प्रमाणामध्ये होणार आहे. या दिवसामध्ये अब्राम तर परमेश्वरासमोर होता, तो नम्र झाला. तो म्हणतो, परमेश्वरा, मी तर तुझ्या समोर धूळ आणि राख आहे. दावीद म्हणतो, मी तुझ्या समोर कीटका समान आहे. आमच्या बाबतीत काय आहे? आम्ही केव्हा हे म्हणणार आहोत? जेव्हा आम्ही वाक्य वाचलं, जो आपण देवाच्या अधिक जवळ जाऊ, जो आपण अधिक देवाच्या जवळ जाऊ तो आम्हाला स्वतःच्या अपात्रतेची जाणीव अधिक प्रमाणामध्ये व्हायला लागते. ही नम्रतेची प्रार्थना अब्रामाची. दुसरी प्रार्थना, दुसरा प्रकार, ही प्रार्थना चिकाटीने आणि नेटाने केलेली प्रार्थना. पहिलं नम्रतेने, दुसरं चिकाटीने आणि नेटाने केलेली प्रार्थना आहे. आणि म्हणून 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर म्हणतो, 28 वचन, कदाचित त्याच्या आधी
तेथे 50 असतील. 24 वचन. त्या नजरात कदाचित 50 नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानासाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? 24. आणि पुन्हा तो परमेश्वराला हाच प्रश्न करतो. चिकाटीने नेटाने ही प्रार्थना तो पुढे करत आहे परमेश्वराजवळ. एका ठिकाणी येशूच्या शिष्यांनी येशूला विचारलं की आम्ही किती प्रार्थना करायची. येशूने त्यांना उत्तर दिलं, तुम्हाला उत्तर मिळेपर्यंत मागा, तुम्हाला उत्तर मिळेपर्यंत प्रार्थना करा, चिकाटीने नेटाने प्रार्थना करा. या शास्त्र पाठात पुढे तो 50 वरून 10 पर्यंत संख्या कमी करीत एकूण 6 वेळा तो प्रार्थना करतो. 50 तेथे 50 असतील तर, तेथे 45 असतील तर, तेथे 40 असतील तर, तेथे 30, तेथे 20 आणि तेथे 10. 6 वेळा तो प्रार्थना करतो आहे. 6 वेळा तो परमेश्वराला विनंती करतो आहे. हळूहळू देवाच्या अगदी निकट म्हणजे जवळ जाताना त्याचा विश्वास वाढतो आहे, वाढत आहे. आम्हाला असंच करावं लागणार. एकदम आमच्यामध्ये तो गाढा विश्वास येणार नाही. जो आम्ही प्रभूच्या जवळ जाऊ तो आमच्या विश्वासामध्ये भर पडणार आहे. एकदम आमचा विश्वास वाढणार नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी आम्हाला सतत परमेश्वराच्या प्रभू येशूच्या सान्निध्यामध्ये राहावं लागणार आहे. हळूहळू देवाच्या अगदी या मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे देव अब्रामाच्या विश्वासाची वाढ करतो आणि अब्राम प्रार्थना करता करताच देवाचा न्याय, नीतिमत्व आणि दया यावर भरोसा ठेवण्यास शिकतो. अब्राम देवाची प्रार्थना करता करता देव त्याच्या विश्वासामध्ये वाढ करतो. पण अब्रामाच्या बाजूने काय की अब्राम देवाचा न्याय, देवाचं नीतिमत्व आणि देवाची दया यावर भरोसा ठेवण्यास तो शिकतो आहे. हा अब्रामाच्या शिक्षणाचा समय होता. अब्रामाच्या शिक्षणाचा समय होता. देवाचं नीतिमत्व म्हणजे काय तो एकदम शिकला नाही. एकदम त्याच्या लक्षात देवाचं नीतिमत्व, देवाची धार्मिकता, देवाचा न्याय पण हे तो एकदम शिकला नाही. लक्षात घ्या. तो पायरीने उंच चढून गेला. एक पायरी उंच चढून गेला. म्हणजे एक पायरी वर चढून गेला की दुसरी पायरी चढण्याचं धैर्य त्याला प्राप्त झालं. पहिली पायरी चढल्यानंतर त्याला धैर्य प्राप्त झालं दुसरी पायरी चढण्यासाठी. अशा प्रकारे अब्राम विश्वासामध्ये पुढे गेला, मजबूत झाला आणि म्हणून त्याला विश्वासणाऱ्यांचा जनक किंवा विश्वासणाऱ्यांचा पिता असं म्हटलं आहे. लक्षात ठेवा, इतरांसाठी मध्यस्थी करण्यास देव आपला याच प्रकारे आपल्याला शिकवतो.
हीच चिकाटीची प्रार्थना आहे. अब्रामाप्रमाणे आमच्यामध्येही अशी चिकाटीची प्रार्थना नेत्याने प्रार्थना करायला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी पण जेव्हा धुळ्याला 2009 ते 2013 या दरम्यान तिथे सेवा करत होतो. 2010 सालामध्ये एक गोष्ट प्रभूने मला दाखवली आणि त्या गोष्टीसाठी मी अजून प्रभूकडे मागत आहे. ती गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही. कधी कधी देव आम्हाला म्हणतो वाट पहा. कधी कधी देव म्हणतो होय आणि कधी देव म्हणतो नाही. 3 प्रकारे तो आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही पाहिली की अब्रामाने नम्रपणाने प्रार्थना केली. दुसरं, अब्रामाने नेटाने चिकाटीने विश्वास करून परमेश्वराकडे ती गोष्ट मागितली. आणि तिसरी प्रार्थनेची पद्धत त्याची ती म्हणजे मन वळवणारी प्रार्थना त्याने केली. देवाचं मन वळवणारी प्रार्थना त्याने केली. अब्रामाची प्रार्थना मन वळवणारी प्रार्थना होती. अब्राम काही हक्काने देवाचं मन वळवून त्याला आपलेसे करीत नाही. हक्काने नाही, हक्काने देवाचं मन वळवून त्याला तो आपलेसे करीत नव्हता. कारण देव त्याला माहित होतं, कारण देव न्यायी आहे हे तो जाणून होता. जर देवाने सदोम व गमोरा पूर्णपणे नष्ट केले तर सदोम आणि गमोरा येथे असलेल्या काही धार्मिक नीतिमान लोकांचं काय होणार हा प्रश्न त्याच्या पुढे आला. जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं की मी जे समोर सदोम आणि गमोरा हे 2 शहर आहेत त्यांचा मी नाश करणार आहे. अब्रामाला हे रहस्य त्याने सांगितलं, हे गुपित त्याने सांगितलं. ती गोष्ट करण्याच्या आधी ताबडतोब अब्रामाच्या मनात हा विचार आला. तेथे मग धार्मिक किंवा नीतिमान लोक असतील त्यांचं काय. दुसरा प्रश्न, यामुळे देवाच्या स्वभावाला पुढे पण येणार नाही का. लोक म्हणतील देव दुष्टांबरोबर धार्मिकांचाही नाश करतो. असं लोकांच्या मनामध्ये असे विचार येऊ शकतील परमेश्वरासमोर. म्हणूनच अब्राम देवाच्या स्वभावाला आव्हान देत आहे. आव्हान देतो. वचन 25, देव नीतिमान देव आहे आणि त्याला आपला स्वभाव बदलता येत नाही. देव नीतिमान देव आहे आणि त्याला आपला स्वभाव किंवा आपली योजना आपला संकल्प त्याला बदलता येत नाही. सर्व जगाचा नियंता न्याय करणारा तू नाहीस काय. अब्राम परमेश्वराला हा प्रश्न करतो. सर्व जगाचा नियंता, सर्व जगाचा उत्पन्न करता तुला न्याय करणार, तू न्याय करणार नाहीस काय, म्हणजे योग्य न्याय करणार नाहीस काय. म्हणून देवाचे हेतू आणि यथार्थ न्याय
एकीकडे आणि दुसरीकडे पापी लोकांची दुष्टाई, क्रूरता, दुबळेपणा यांच्या दरम्यान अब्राहम उभा होता मध्यस्थी करण्यासाठी. चित्र कसं आहे बघा. एकीकडे देवाचा हेतू, देवाचा निश्चित न्याय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पापी लोकांची दुष्टाई, पापी लोकांची क्रूरता, पापी लोकांचा दुबळेपणा यांच्या दरम्यान यांच्यासाठी मध्यस्थी करण्याकरता अब्राहम उभा आहे. प्रिय बहिणी भावांनो, या ठिकाणी आम्हाला बोध घेण्यासारखा, आम्हाला देखील मध्यस्थ म्हणून आम्हाला देखील जे लाखो करोडो लोक पापाच्या मार्गाने नाश पावत आहेत त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी, त्यांच्याकरता प्रार्थना करण्यासाठी मध्यस्थ म्हणून आम्हाला आमची जबाबदारी या दिवसामध्ये पार पाडायची आहे. पुष्कळ वेळा आम्ही फक्त आमच्या मंडळांपुरतं किंवा आमच्या कुटुंबापुरतं आपण विचार करतो. आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं काय, त्यांच्या संबंधी आमच्याकडे आम्हाला परमेश्वर धारा घेणार नाही त्यांच्या संबंधी. आणि म्हणून आम्हाला जर प्रत्यक्ष सुवार्ता सांगता येत नाही, साक्ष देण्याची हिंमत नाही, जाऊन सुवार्ता सांगू शकत नाही, प्रिय बहिणींनो भावांनो, आपण ही मध्यस्थीची प्रार्थना करण्याचं आपण ठरवूया आजपासून. निश्चित आम्हाला काही दिवसांनी देखील हे चर्च भरले गेल्यासारखं दिसेल, भरलेलं दिसणार आहे. आजपासून उद्यापासून तुम्ही येणाऱ्या पवित्र वारासाठी प्रार्थना करा. देवाचं वचन सांगण्यासाठी प्रार्थना करा. प्रभू तू आमची भेट घे यासाठी प्रार्थना करा. प्रभू तुझं मंदिर तुझ्या लोकांनी भरून जाऊ दे यासाठी प्रार्थना करा. ही मध्यस्थीची प्रार्थना करणारे आज प्रभूला त्यांची गरज आहे. आमच्या मंडळीमध्ये मध्यस्थीची प्रार्थना करणारे मध्यस्थांची प्रभूला आज गरज आहे. नुसतं संदेश देणं पुरेसं नाही, नुसतं स्तुती करणं पुरेसं नाही, प्रार्थना करणं काही सोपं नाही. तुम्ही ठरवून पहा, प्रभूला सांगून पहा किंवा आपल्या मनाशी की मी रोज सकाळी 4 वाजेला, 4:30ला, 5ला उठून येशू तुझ्या सहवासात आणि मी प्रार्थना शक्य नाही. खूप कठीण होणार, खूप कठीण जाणार. तुम्ही निश्चय केला म्हणून कदाचित काही दिवस तुम्ही ते पाळू शकाल. सर्वात कठीण सेवा कोणती असेल तर ती प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना. आणि प्रभूला आमच्या शहादा मंडळीतून मध्यस्थीची प्रार्थना करणारी लोक पाहिजे. आपल्या घरामध्ये पहाटे उठून काय आपण प्रार्थना करतात, प्रार्थनेने दिवसाला सुरुवात करतात. 4:30ला उठून प्रार्थना करतात. 6:30ला पुन्हा इकडे आम्ही 3 भाऊ येऊन प्रार्थना करतो. पुन्हा सकाळी 10 वाजता आम्ही 4-5 जण तिथे प्रार्थना करतो. आणि संध्याकाळी आम्ही आपल्या मंडळीच्या कुटुंबामध्ये जाऊन प्रार्थना. हे बहिणींनो भावांनो,
आम्ही किती वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी देत आहोत. आम्ही जितकं मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी वेळ देणार तितकं परमेश्वर येशूच्या द्वारे आमच्या समस्या सोडविणार आहे. मी अनेक वेळा सांगितलं, आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू, कोणी आजारी त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रभू तुमचं आरोग्य सांभाळणार. कोणी अडचणीत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करू, प्रभू तुमचा पुरवठा होणार आहे. कोणी निराश आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, प्रभू तुमची आशा होणार आहे. कोणी दुःखात आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करू, प्रभू तुमचा आनंद होणार आहे. होय, मध्यस्थीच्या प्रार्थनेने प्रभू त्या ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो त्या व्यक्तीला परिस्थिती जी निर्माण होते आमच्या आजूबाजूला, मग मंडळीची असो, आमच्या कुटुंबाची असो किंवा आमच्या स्वतःची असो, पहिलं परमेश्वर ती परिस्थिती नीट करतो, निवळतो, शांत करतो. नंतर ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या कुटुंबासाठी, ज्या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करतो त्या कुटुंबाला तो आशीर्वाद देतो. त्यांच्या सोबत जे आम्ही तुम्ही प्रार्थना करणारे आहात, मला माहिती आपल्या अनेकांच्या घरी फॅमिली प्रेयर होते, मी ऐकलेले, गाणी पण ऐकले, किती आनंद. माझी पेटी खराब झाली तर मी नेहमी माझी पेटी घेऊन स्तुती करायचो. स्तुतीमध्ये 5-6 म्हणते बहिणीनो भावांनो, तसंच प्रार्थनेमध्ये मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे. आणि मध्यस्थीची प्रार्थनेची सेवा आपण घेऊन पहा, त्याची सुरुवात करून पहा. देव निश्चित तुम्हाला त्या व्यक्तींबरोबर ज्यांच्यासाठी तुम्ही आणि मी मध्यस्थी करतो त्यांच्या बरोबरच देव तुम्हाला आणि आम्हाला पण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अब्राहामाची इच्छा ही आहे की क्षमा करणारा कृपाळू देव आणि पापी लोक यांना एकत्र आणायचंय. मध्यस्थाचं काम काय आहे? संत पाऊल लिहितो की तुम्हाला समेटाची सेवा सोपवण्यात आलेली आहे. मध्यस्थाचं काम काय आहे? अब्राहामाची अशी इच्छा होती की क्षमा करणारा कृपाळू देव आणि पापी व्यक्ती यांना एकत्र आणायचं आहे. हे मध्यस्थाचं काम आहे. मध्यस्थाचं अब्राहम 2च्या मध्ये उभं राहून तो त्यांचा समेट त्यांना एकत्र आणण्याचा त्या मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे प्रयत्न करतो आहे. आपण हरवलेल्या पापी लोकांसाठी किती कमी प्रार्थना करतो. सर्व काळासाठी नाशाकडे जाणाऱ्या या जगातील पाप्याला देवाने कृपा आणि दया दाखवावी म्हणून आम्ही किती कळकळीची प्रार्थना करतो. आज आपण ऐकत असताना आपण निश्चय करूया, आपण ठरवूया. कदाचित वचन नका देऊ येतं, ते पाहता येणार नाही, पण आपल्या मनाशी ठरवूया. हे मी जे वाक्य वाचलं, सर्व काळासाठी नाशाकडे जाणाऱ्या जगातील पाप्यासाठी आणि कृपा आणि दया त्या पाप्याला देवाने दाखवावी म्हणून आम्ही किती कळकळीची प्रार्थना आम्ही करतो आहोत. आपण हरवलेल्या
पापी लोकांसाठी किती प्रार्थना करतो आहोत हा हे लक्षात घेऊन आम्ही तेथून पुढे आमच्या प्रार्थनेचा एक विषय ठेवूया. आमच्या आजूबाजूचे लोक ज्यांना प्रभूची ओळख नाही त्यांच्यासाठी निश्चित एक विनंती, कळकळीची विनंती आपण करूया. प्रभू त्यांना घेऊन येते, त्यांना तुझी ओळख होते, तुझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाऊ दे. अशा प्रकारे आपण प्रार्थना करूया. कोणती उदाहरण आपण घेऊया. पहिलं तर अब्राहमाचं आहेच. पूर्वी त्याच्या जीवनात अब्राहम गुंतलेला होता. या प्रार्थनेपर्यंत येईपर्यंत 18व्या अध्यायाच्या प्रार्थनेपर्यंत येईपर्यंत अनेक समस्यांमधून अनेक परिस्थितीतून अब्राहम गेला आणि तो त्याच्या जीवनापुरताच गुंतलेला होता. पण आता तोच अब्राहम इतरांसाठी देवासमोर धैर्याने विनंती करतो आहे. आमच्यापैकी पुष्कळ लोक फक्त आपला स्वतःचा स्वार्थ आम्ही पाहत असतो. स्वतःसाठी, आपल्या पत्नी लेकरांसाठी, कदाचित आणखी मंडळीसाठी, कदाचित आपल्या नातलगांसाठी. एका अंधेरीला आम्ही एका शिबिराला गेलो होतो. पर्सनल इव्हॅन्जलिझम हा विषय होता आमचा. आणि त्या ठिकाणी आम्हाला शिकवण्यात आलेलं होतं की आपण आपल्या नातलगांसाठी प्रार्थना करतो का? जे प्रभू जवळ आहेत त्यांच्यासाठी तर केलीच पाहिजे, पण जे अजून आमच्या नातलगांपैकी अजून प्रभूला ओळखत नाही त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो का? इथून सुरुवात करूया. आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मंडळीसाठी, आपल्या प्रभूला ओळखणाऱ्या विश्वासी नातलगांसाठी जरूर प्रार्थना केली पाहिजे आणि करतो. पण जे अजूनही नाशाच्या मार्गात आहेत त्यांचं काय? त्यांचा झाडा तुमच्या माझ्याकडून देव घेणार आहे. आणि म्हणून पुष्कळ वेळा मला याविषयी विचार करताना माझं गाव जे शिरपूर तालुक्यात आहे, ठाणे लता मंगेशकरचं गाव. पण आमची करार नामे कोणीतरी गहाळ केल्यामुळे तो करारनामा आता मला देत होती. तर तेव्हाच मी घेतला असता मी माझ्या रक्ताच्या नात्यांकडे जाणार होतो. आणि काय त्यांच्याकडून नाही, पण त्यांची ओळख करून त्यांच्यासाठी मी प्रार्थना करू शकलो असतो गेल्या 22 वर्ष. पण माझी त्यांची ओळख नसल्यामुळे मला त्यांच्याकडे जाता येत नाही. तरी कधी कधी त्या ठाणे गावासाठी आणि तिथे जे माझं रक्ताचं नातं तिथे आहे त्या लोकांसाठी कधीतरी मला आठवण झाली तर मी प्रार्थना करतो. प्रिय बहिणींनो, भावांनो, आज आपणही या गोष्टीकडे लक्ष देऊया. आपल्या रक्ताचं नातं जे विश्वासू आहेत, प्रबळ विश्वास ठेवणारे आहेत, त्यांच्यासाठी तर आम्ही प्रार्थना करतो, ते पण आमच्यासाठी प्रार्थना करतो. पण जे नाश पावणाऱ्या रस्त्याने आहेत त्यांच्यासाठी कोण प्रार्थना करणार आहे? आपण देवासमोर धैर्याने त्यांच्यासाठी विनंती करूया. पूर्वी आपल्या
पत्नीचीही तो कीव करीत नव्हता. माहिती ना आपल्याला, जेव्हा तो एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जात होता तेव्हा तो आपल्या पत्नीला सारीला म्हणत होता, कोणी तुला विचारलं तर हा माझा भाऊ आहे असं सांग, म्हणजे माझा जीव वाचेल. स्वार्थी म्हणजे तो पत्नीची कीव करणारा करीत केली नाही त्याने पूर्वी या 11व्या अध्यायाच्या आधी. मग आता अब्रामाच्या बाबतीत बदल कसा झाला, एकदम कसा बदल झाला. दुसरं देवाच्या सान्निध्यात जाण्याचे धाडस तो कसे काय करतो आहे. एकदम बदल कसा झाला, जो आपल्या पत्नीची किंमत करत नव्हता आणि देवाकडे जाण्याचं धाडस पण तो कसा काय करतो आहे. कारण एकच, त्याचं एकच कारण, हे म्हणजे त्याला कळून चुकलं होतं तो कोण आहे. आणि तो म्हणतो परमेश्वरासमोर, मी धूळ आणि राख आहे, राख. तो स्वतःला ओळखून चुकलेला होता, मी कोण आहे. कदाचित आमच्यामध्ये खूप कला असतील, खूप काही दान असतील, खूप मोठं शिक्षण असेल, कदाचित खूप मोठी नोकरी असेल, कदाचित पैसाही भरपूर असेल, पण अजूनही या अब्रामाप्रमाणे तुम्ही आणि मी स्वतःला ओळखलेलं नसेल तर जोपर्यंत आम्ही स्वतःला वैयक्तिक रीतीने ओळखणार नाही तोपर्यंत आम्ही प्रभूच्या सहवासात प्रार्थनेद्वारे जाणार नाही. आम्हाला हिंमत होणार, इच्छा होणार नाही. जेव्हा आम्ही स्वतःला ओळखू लागतो तेव्हाच आम्हाला त्या प्रभूची गरज वाटते. तेव्हा निश्चित आम्हाला त्या प्रभू येशूची आठवण होणार. जी आठवण किंवा जी ओळख अब्रामाला स्वतःला झाली. वचन 27 मध्ये अब्राम सदोम आणि गमोरा या शहरांसाठी विनंती करीत होता. देव आता लवकर सदोम गमोरा यांची धूळ आणि राख करणार. अब्राम देवाच्या दृष्टीने स्वतःला धूळ आणि राख असं समजतो, म्हणून तो असल्यामुळे देवाची त्या शहरातील नीतिमान लोकांसाठी तो प्रार्थना करतो. हे सदोम आणि गमोरा हे शहर कुठे माहिती का आपल्याला? ते तो उद्ध्वस्त झाले, डेड सी मध्ये आहे, मृत समुद्रात. मागे मी आपल्याला सांगितलं होतं. आणि त्या मृत समुद्रात जर त्याचं पाणी मृत आहे, कोणी बुडत नाही, पण त्यामधून इतकं काही काय म्हणतात ते इतकं काही, आता ते मला आठवत नाही. लढाईसाठी जे शस्त्र बनवले जातात, युरेनियम संपूर्ण जगामध्ये 1 नंबरचं युरेनियम त्या मृत समुद्रामध्ये मिळत आहे. एका बाजूला रशियाची फॅक्टरी आहे, एका बाजूला अमेरिकेची फॅक्टरी आहे. टनोगंती युरेनियम ते त्या समुद्रातून काढत आहे. त्या समुद्राच्या आजूबाजूला नुसतं वाळवंट आहे, काही वनस्पती नाही, काही नाही. त्या पाण्यावर कोणी बुडत नाही, पाण्यामध्ये कोणी बुडत नाही. याचं कारण आहे की त्या पाण्यात 78% क्षार आहे. जेव्हा आपल्या
इतर समुद्राच्या पाण्यामध्ये केवळ 35% क्षार आहे, पण मृत समुद्राच्या पाण्यामध्ये 78% क्षार असल्यामुळे ते पाणी काही कामाचे नाही. तो समुद्र काही वर्षांपासून या ते नदीतून पाणी घेत आहे, पाणी घेत आहे, पाणी घेत आहे, पण ते पाणी कोणाच्याही उपयोगाचं नाही. पण त्या सदोम आणि गमोरा जे शहर त्यामध्ये बुडले गेले, तिथे आज युरेनियम सापडत आहे, जगाला त्याचा फायदा होत आहे. दुसरं उदाहरण योनाचं, आणि ते सांगून थांबवणार. दुसरं उदाहरण योनाच्या दुसऱ्या अध्यायात योना विधर्मी पापी लोकांचा नाश व्हावा ही इच्छा करीत होता. कोणत्या शहरातील? निनवे. परमेश्वराने त्याला ही आज्ञा दिली की जा निनवे शहरातील लोकांना माझ्याबद्दल सांग, सुवार्ता सांग. बघा मी ज्या गावातून ते बंदरातून याकूब काढले गावात, तिथून जेव्हा योना तार्शिसला जाणारा जहाज त्यामध्ये तो बसला, परमेश्वराची त्याला आज्ञा होती निनवे शहरात तुझा. त्या याकूबपासून ते शहर फक्त 500 किलोमीटर होते. मी तुम्हाला सांगितलं 500 किलोमीटर. आणि ज्या शहराला तो स्वतःच्या इच्छेने चालला, आज्ञा मोडून ते शहर त्या याकूबपासून 1500 किलोमीटर होत दूर. कितीतरी संकट त्याला आले, तो गेला बंदरात. त्या शहराला जाणार जहाज तयार होत, जहाज तयार होत. त्याने तिकीट मागितलं, त्याला तिकीट पण मिळालं. त्याने स्लिपिंग कोच मागितला, ते पण त्याला मिळालं, कारण तो कुठे खाली झोपलेला होता ना. सगळं काही, पण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध त्याची इच्छा होती की त्या निनवेच्या लोकांचा नाश व्हावा, कारण ते पापी आहे. त्यांच्यासाठीच तो आता देवा विनंती का करू लागला. त्याची वृत्ती एकदम कशी बदलून गेली, कारण देवानेच त्याला समुद्रात खोलवर अगदी पाण्याच्या तळाशी टाकले होते. 3 दिवस तिथे तो होता आणि तिथे परमेश्वराची त्याची भेट झाली आणि परमेश्वराने त्याचं जीवन बदलून टाकलं. तेथेच त्याला स्वतःला आपल्या पापीपणाची, आपल्या स्वार्थी स्वभावाची जाणीव झाली. माशाच्या पोटात असताना योना निनवेच्या लोकांसाठी प्रार्थना करू लागला होता. जेव्हा त्याला स्वतःची खरी ओळख झाली, परमेश्वराची ओळख झाली खऱ्या अर्थाने, तेव्हा आता तो त्या निनवे शहरासाठी तो प्रार्थना करतो आहे. त्याला स्वतःला देवाच्या दयेचा अनुभव आला होता या 3 दिवसात या समुद्रातून जाताना. म्हणूनच तो आता निनवेमधील पापी लोकांसाठी देवाची विनंती करतो आहे. देव भावांनो बहिणींनो, जो आम्ही देवाच्या प्रभू येशूच्या सान्निध्यात आम्ही जाणार, तो आम्हाला, आम्ही कोण आहोत
हे समजणार. आमची ओळख होणार फक्त येशूच्या सान्निध्यामध्ये गेल्याने. देवाच्या वचनाद्वारे येशू आम्हाला, मला स्वतःला, मी कोण आहे ते स्वतः तू दाखवला. आणि जेव्हा आपल्याला त्या स्वतःची ओळख होते तेव्हाच आम्ही परमेश्वराकडे, म्हणजे आमचे जीवन बदलून जातं, आमचे विचार बदलतात, सर्वस्व बदलून जातं आणि आम्ही प्रभूसाठी कार्य करू लागतो. एक शेवटची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे विल्यम केरी. आपण त्यांच्याविषयी ऐकलेलं असेल. विल्यम केरी सेवेमध्ये असताना त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड. आणि पुढचं वाक्य, अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. देवापासून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी मोठमोठ्या गोष्टी करा. कॅल्वरी टेम्पल जे हैदराबाद मध्ये आहे, तुम्ही कार्यक्रम पाहता किंवा नाही मला माहित नाही. मी नेहमी ऐकतो. आता इंग्लिश मध्ये ते चॅनल बदलून टाकलं आमच्या राजाने. माझ्या टीव्हीतलं फक्त मला हिंदी ऐकायला मिळतं. डॉक्टर सतीश कुमार 12व्या वर्षी त्यांना प्रभूची ओळख झाली. कट्टर हिंदू फॅमिलीतून 18व्या वर्षी त्यांनी कॅल्वरी टेम्पल यूथ मिशन ची स्थापना केली आणि 21व्या वर्षी ते फॉरेन मध्ये गेले आणि सर्वात मोठी जी काउन्सिल, त्या काउन्सिलने त्यांना 21व्या वर्षी त्यांची दीक्षा केली. ते भारतात आले आणि भारतात हैदराबाद या ठिकाणी त्यांनी देवाची सेवा सुरू केली आणि त्यांनी जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराच्या पुढे गेटवर मोठ्या अक्षरात त्यांनी हे लिहिलेलं आहे वाक्य, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड आणि अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड. माहिती का त्यांच्याविषयी 2,30,000 विश्वासकारांची संख्या त्यांच्या चर्चची. भारत जगामध्ये असं कोणतंही चर्च नाही, चर्च मध्ये घुसताना ते इलेक्ट्रॉनिक आहे थंब करतात, थम्स ती पद्धत त्यांच्या चर्चला त्यांनी लावलेली आहे. यावरून त्यांना कळतं की किती मेंबर, आज किती विश्वासणारे चर्च मध्ये आले. रविवारच्या दिवशी 5 भक्ती त्यांची चालते. रविवारच्या दिवशी 5-6 सकाळच्या 6 पासून आणि घ्या उत्तेजन अशा लोकांकडून आणि घ्यायला पाहिजे अशा देवाच्या सेवकांकडून. अगदी डॉक्टर बिलिंगहॅम सारखे देवाचं वचन सांगणारे स्पष्ट त्यांचं लागत तेच मी चुकवत नाही. मला खूप आशीर्वाद मिळतो. 12 योजना ते राबवत आहेत ते त्यांच्या मंडळीच्या बद्दल आणि खूप काही त्यांच्याबद्दल सांगितले. ते डॉक्टर ते विल्यम केरी जेव्हा मराठा टेकले त्यावेळेला एका सेवकाने त्यांच्या बिछाण्याजवळ जाऊन त्यांना विचारलं की डॉक्टर विल्यम केरी, आपण आजारी खूप सिरियस आहोत, जर प्रभूने आपल्याला बोलावलं तर आपल्या प्रेतक्रियेच्या वेळी, अंत्यविधीच्या वेळी कोणता संदेश मी द्यावा. त्यांनी काय उत्तर दिलं, कोणता विषय, कोणतं वचन त्यांनी सांगितलं त्यांना, हे देवा मग पाप्यावर दया कर.
विल्यम कैरीच्या शेवटल्या घटकेला ते असताना देखील ते स्वतःसाठी ते प्रार्थना करतात, हे देवा मग पाप्यावर दया कर. इतकं नम्र व्हा रे बहिणी भावांनो. मी स्वतः पण आम्ही नम्र झालो तरच देव आमचा उपयोग करून घेणार, नाहीतर नाही. किती शिकलेला असाल, किती टॅलेंटेड असाल, किती ज्ञानी असाल, तुमचं ज्ञान तुमच्या जवळ आपल्या प्रभूला लोकांना देण्याचा प्रयत्न करा. निश्चित यासाठी पहिलं मला स्वतः आपल्या सर्वांना स्वतःची ओळख झाली तरच आम्ही आमच्या प्रभूजवळ जाण्यासाठी आतुर होऊ. अगदी मनापासून आम्ही प्रभूजवळ जाऊ. अतिवेळ कोणती असो, संत पाऊल म्हणतो सुवेळी अवेळी. आम्ही सेवक आहोत, आपण विश्वासणारे आहोत. आम्ही सुवेळी अवेळी प्रभूची सेवा करण्यामध्ये तयार असलं पाहिजे. ते तुम्हाला या वचनाद्वारे अब्रामाप्रमाणे मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी मध्यस्थ म्हणून येशू आमच्या मंडळीतून योग्य म्हणतो. त्यासाठी एकच आणखी आम्ही स्वतःला ओळखू तरच आम्ही त्या आमच्या प्रभूजवळ जाणार आहोत आणि प्रभू आम्हाला मोठा आशीर्वाद देणार. देव तुम्हाला आणि मला या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. आपण शेवटी आपलं दान प्रभूला देणार आहोत आणि दान गोळा करीत असताना आपण विशेष गीत गाणार आहोत. ते मंडळीला आपण एक सर्व काळ ते गीत स्वायत्त आज गाणार आहे आणि आपण त्यांच्या बरोबर हे गीत गाऊ आणि आपलं दान प्रभूला देऊ. काय म्हणतो? ज्यांना येतं ते आपण पायाचं गीत गाऊ शकता. हे गीत फार सुंदर आहे. एकशे 9 विजय संगीतमध्ये 109 गीत आहे.
तिला काय चालू आहे तिला माहिती या दानावर आपण आशीर्वाद मागूया आणि आपल्या मंडळीचे अध्यक्ष पुढे येतील आणि आजच्या आशीर्वादासाठी आणि या दानासाठी थोडक्यात प्रार्थना. पवित्र 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 सर्वेश्वर, तुझे नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, कारण तू आमचा जीवन देतो आहेस. मोठ्या अपेक्षेने प्रभा मी तुझ्या मंदिरामध्ये आलो होतो. तू आमच्यावर अनंत असे उपकार मागील आठवड्यावर केले. आम्हाला तू सुखी आणि निरोगी ठेवतोस, तू आमची काळजी घेतोस आणि तेच स्मरण आम्ही ठेवून तुझ्या मंदिरामध्ये तुझं हृदय पाळून तुझी स्तुती आणि आराधना आम्ही या ठिकाणी केली. तू मान्य केलीस त्याबद्दल उपकार मानतो. आमच्या जवळ जे काही सर्व तुझं आहे, तू दिलेली शक्ती, तू दिलेली बुद्धी, तू दिलेला व्यवसाय, तू दिलेली नोकरी, सर्व तुझ्यापासून प्राप्त झाले आणि आमच्याकडे जे आहे प्रभू तुझा जे दान तुझ्या भांडवलामध्ये तुझ्या प्रिय लोकांनी टाकलेले तू पाहिलं आणि म्हणून हे दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर आणि दानाचा उपयोग करून तुझ्या मुलीच्या वाढीसाठी आणि माझ्या कल्याणासाठी होऊ दे. ज्याने दिलं त्यांना उत्तम आशीर्वाद दे, ज्याला देता आलं त्यांना देण्यासाठी तुझी कृपा दे. सर्वांना तू आशीर्वाद दे. कोणालाच चांगल्या गोष्टीची कमतरता भासू नको. सोबतच प्रभास तुझं वचन जे आमच्यापर्यंत आलं नको पद्धतीच्या संदर्भात आमच्या जीवनामध्ये सुद्धा पुढे ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव होते दे. या वचनाबद्दल तुझे उपकार म्हणतो, तुझे स्तुती करतो, आजच्या दिवसाबद्दल तुझे उपकार म्हणतो आणि पुन्हा एकदा त्या गोष्टी ज्या तू गोष्टी आम्हाला करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे. दिलेल्या सर्व आशेबद्दल आम्ही तुझे उपकार करतो. हे दान आणि आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोडून देतो. दान येशूच्या पर्यंत आम्हाला आमेन. यावेळेला आपण उभे राहूया आणि उभे असताना प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊन सोहदेव परात्परे इतका आपण शांती देतो. चालू एकमेकांना भेटू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे असलेल्या शहादा ख्रिस्ती मंडळीच्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, ख्रिस्ताची मंडळी आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र यांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो लवकरच आपल्या मंडळीला घेण्यासाठी अंतरात येणार आहे, त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत सदोदित राहू. आमेन. आमेन.